जीवन टेस्ट है, खुशियाँ रेस्ट है, ज़्यादा सोचना वेस्ट है, क्योंकि हम खुद ही इस संसार में गेस्ट है। इसलिए स्वयं खुश रहे और दूसरों को भी खुश रखे, यही हमारे लिए बेस्ट है. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण जीवनात आलोय तर जीवनात आल्यानंतर आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, जेणेकरून आहे ना आपण नसल्यावर पण आपलं कोणीतरी नाव काढलं पाहिजे. नाहीतर आहे ना आपण नुसतं जीवनात आलोय, नुसतं जगायचं म्हणून जगायचं, याला पण अर्थ काही नाही आहे. तुम्ही म्हणशाल असं का म्हणते, तर ही गोष्ट आहे ना खरं आहे. म्हणजे आपण आहे ना नुसतं प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार करणं, कोणावर असं दुजाभाव करणं, कोणावर जळणं वगैरे ह्या गोष्टी ना कधीच कुणी करू नये, जेणेकरून आहे ना का आपल्याला पुढं जाऊन काही त्रास होईल. म्हणजे आपण आहे ना सदा आपण आहे ना स्वतः खुश राहायचं आणि दुसऱ्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला जगण्याचा अर्थ काही म्हणजे राहतच नाही. आपणच असं काही गोष्टी आपण दुर्लक्ष करत राहिलो नेहमी, का आपण कोणी हे म्हटलं ते म्हटलं तर त्याचा पण आपल्याला गैरफायदा घेतात. पण त्यावेळेसच आहे ना आपण आहे ना स्पष्ट काही गोष्टी बोलल्या पाहिजे. चला असून द्या. पण आता आहे ना माझा स्वयंपाक पण चालू होता आणि मला ना फ्लावरची भाजी करून खूप छान भाजी पण झालेली होती. आणि तुम्हाला याची रेसिपी पण मी पहिले पण सांगितली होती, त्याच्यामुळे आता काय सांगितली ना तर मी बघितलीच आहे. तर खूप छान आहे. मला ही तर भाजी खूप आवडते. आणि आता आहे ना गॅस टाक्या ना खरंच भेटत नाही आहे. खूप गॅस टाक्यांच्या प्रॉब्लेम आलेले. परत पेट्रोल डिझेल त्यांचा पण भाव वाढलेले, म्हणजे आता कमी पण होणार आहे म्हणता. गॅस टाकी न भेटत नाही, तर मग गॅस टाकी न भेटल्यामुळे ना मी काय करते, गॅसवर आहे ना म्हणजे फोडणी देऊन घेते आणि ना चुलीवर आणून टाकते. आता चूल पण नाही आमच्या घरात, तर मी विटा लावलेल्या बाजूने आणि त्याच्यावर शिजवून घेते. कारण की चूल नसल्यामुळे ना तर आता म्हटलं एखाद दिवशी जाऊन चूल घेऊन येऊ, पण काही वेळ भेटत नाही. ते चुलीचं सेट वगैरे सर्व खराब झालेले, ते पण दुरुस्त करावं लागेल. म्हणजे कसं व्हिडिओमध्ये घ्यायला पण छान वाटेल. आणि आता वेफर्स पण आत्याने करायला घेतले. ते वेफर्स कीस वगैरे सर्व त्यांनीच केलं, तर त्याच्यामुळे मला माहीत पण नाही त्यांनी काय केलं काय नाही. फक्त मी ना थोडंसं मला दिसलं ना त्यावर शूट करून घेतलं. कारण की मला आहे ना तेवढा वेळ नसतो, कारण की प्रत्येक गोष्टीच्या मागे मागे मी तर फिरू शकत नाही, कारण की कोण काय करतं कोण काय नाही. त्याच्यामुळे ना मग जे मी स्वतः करते ना तेच तुम्हाला मी शेअर करीन. कोण काय करतं काय नाही ते मी बिलकुल शेअर करणार नाही, कारण की मला तेवढं हेच नाही, वेळच नाही राहत का कोणाच्या मागे फिरावं आणि त्यांचं आपण शूट घेत बसावं. ते बिलकुल वेळ नाही राहत. कुणी आवाज दिला तरच, पण कुणी आवाज दिला तरच मी ते शूट घेऊ शकते, नाही तर बिलकुल नाही. आणि इकडं आत्याने मी काय केलं, बटाटे उकडत टाकून दिले होते तिकडं. म्हणजे किस पण करायचं होतं, वेफट झालेले होते. किस करण्यासाठी ना मी तिकडे बटाटे उकडत टाकले कुकरमध्ये, आणि बाकीचे ना आत्याने ना सोलून घेतले. आणि मग नंतर ह्या पातेल्यात तुकडं टाकले, म्हणजे जेणेकरून ना जास्त किस पटकन होईल. आणि इकडे ना चुली पण मांडलेली होती. कसं आहे, चुलीवर या मोठ्या चुलींवर आहे ना पटकन मोठे पातेलं वगैरे ठेवून घाट वगैरे घेता येतो. छोट्या पातेल्यांमध्ये खूप वेळ लागतो घ्यायला. कसं म्हणजे थोडं थोडंच होतं आणि मोठ्या पातेल्यांमध्ये पटकन होतं. तर मी ना म्हटले आत्याला, म्हटले का मी कुकरमध्ये थोडे बटाटे टाकते उकडायला, आणि मग बाकीचे तू उकडं टाक. मग आता काय म्हणे, चल मग मी ना किस म्हणजे सोलून घेते आणि मग ते टाकते. सोलूनच ते बटाटे उकडत टाकले होते. आणि मी तसे बटाटे उकडत टाकून दिलेले होते. बटाटे भरपूर होते ना, अजून आहे ना बटाटे राहिलेले, त्याचे ना बटाटे आणि साबुदाण्याच्या पापड्या पण करायच्या आहे, त्या पण दाखवीन. आणि धुरामुळे ना बघा ना माझे झाडं पण खराब झाले. इतकं धूर आणि ते एकदम झाडं पूर्ण खराब होऊन गेले. तर त्यांना खत पाणी सर्व घालायचं आहे. पण मग ज्यावेळेस मी घाले ना त्यावेळेस त्या लकी बांबू माझा खूप मोठा झालेला, खूप छान. आणि इकडे पण मग पाणी तापवत ठेवलं होतं, कारण की आंघोळीचं पण गॅस गिझर आहे. पण गॅस गिझर असल्यामुळे मी ना गॅसचा जास्त वापर करत नाही, शक्यतो करून चुलीचाच वापर करते. आणि आदल्या दिवशीला भाजीपाला आणून ठेवलेला, तर तो पण धुवायला वेळ भेटला नाही. आता वेळ पण नव्हता, मला दुसरे पण कामं होते. मग मी ना तसेच ठेवून घेतले, नंतरून धुवून टाकी. पण शक्यतो करून भाज्या आणल्या धुवून ठेवल्या ना अजिबात प्रॉब्लेम राहत नाही. मला वेळ भेटेल तसं धुईल मी, पण वेळ नाही तेवढा माझ्यासा. आठवड्याचा भाजीपाला आहे ना सर्व एकत्रच आणून ठेवते, जेणेकरून आहे ना म्हणजे सारखं सारखं गावात पण जायला लागणार नाही. आणि तिखट खूप खातो आम्ही, त्याच्यामुळे ना अर्धा किलो हिरवी मिरची आणि गोरांच्या शेंगा आहे ना फक्त हेच खातात, आणि जास्त कोणी खात नाही. म्हणजे मी पण खाते, आरू पण खाते, पण मामांना नात्याला एवढंच चालत नाही, त्यांना खाजव येते. त्याच्यामुळे ना मग त्या पावशेरच आणलेल्या होत्या. परत ह्या तळायला मिरच्या पण आणलेल्या होत्या. असं आहे ना म्हणजे आठवड्याचा भाजीपाला आहे ना सर्व आणून आता पिशव्यांमध्ये सर्व स्टोअर करून ठेवलं. फ्रीज आहे ना माझा तुटलेला आहे ना, तुम्ही बघू शकता.
तर त्याच्यामुळे ना मी सर्व पिशव्यांमध्ये भरून ठेवते. आता कोबी वगैरे होती तर मी परत काय आणली नाही. आणि आता मी फ्रीजमधलं परत व्यवस्थित सर्व सेट करून ठेवत होते, कारण की फ्रीजमध्ये ना सारखं आवरावं लागतं. आणि आता लगेच मी पाणी वगैरे फ्रीजमध्ये ठेवायसाठी काढलेलं होतं, कारण की पातेल्यात पाणी भरून ठेवते. आणि त्याचा थोडा बर्फ झाला का मग ते ना मी जारमध्ये ना ओतून देते. आणि ह्या पापड्यात केलेल्या होत्या ना साबुदाण्याच्या, त्या तळून बघत होती कशा झाल्या काय, कारण की खूप छान झालेल्या होत्या बघा. पण थोड्या ना कडकच लागत होत्या, मग काय चुकलं का काय काय कळालं नाही मला, पण मग छान लागत होत्या, खूप छान आणि टेस्टी झालेल्या होत्या पापड्या पण. आणि आता आहे ना बटाट्याचा किस वगैरे करायला घेतलेला होता ना, तर मी त्याच्यातूनच ना दोन बटाटे काढून घेतले. आणि बटाट्याची ना रश्याची भाजी करायची, त्यासाठी ना मी तेलात आहे ना छानपैकी कांदा परतून घेतला लाल होईपर्यंत, त्याच्यात जिरे टाकले आणि लाल मिरची, हळद, मसाला वगैरे टाकून घ्यायचा. आणि मसाला आहे ना मी आपलं उसळीचं म्हणजे मिसळ मसाला आहे ना तो घेतलेला होता, कारण की मला मसाला भरून काढावा लागला, असं मी तेवढा कंटाळा केला पटकन. आणि टॅमॅटो एकदम बारीक चिरून टॅमॅटो टाकले आणि कस्तुरी मेथी पण टाकून घेतली व्यवस्थित आणि छान परतून घेतलं. आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून घेतलं, म्हणजे कसं खाली लागणार नाही म्हणून व्यवस्थित त्याला फोडणी देऊन घ्यायची. आणि उकडलेला बटाटा त्यांना दोनच बटाट्यांची भाजी केली होती, मस्त कुच करून घेतला आणि त्याची छान अशी भाजी करून घेतली. त्यात त्याने गरम पाणी ओतलेले, गार पाणी नाही ओतलेलं, गरम पाणी ओतलेलं आणि छान फोडणी म्हणजे वाफेवर दडपून घेतलेली. आणि त्याच्यात चवीनुसार आपलं मीठ पण टाकायचं. भाजी होईपर्यंत आहे ना मी आता बाकीचा पसारा आवरून घेते. खूप सारा आहे ना किचनवर स्वयंपाकाला घेतला, खूप सारा पसारा होतो, म्हणजे भाजी उकळेपर्यंत आहे ना सर्व किचन आहे एकदम क्लीन करून घेते, कारण की मग फक्त जेवणं बाकी राहतील ना. मस्त भाजी पण झालेली होती, तिखट एकदम छान आणि टेस्टी भाजी झालेली होती, एकदम मस्त लागत होती ही भाजी पण. तुम्हाला पण करायची असेल झटपट होणारी, पटकन भाजी झटपट होते. आणि आता मी त्यांच्यासाठी ताट पण करत होती, तर मी बघा पापड्या आणि बटाट्याची भाजी, फ्लावरची भाजी आणि पोळ्या असा माझा स्वयंपाक होता. आणि भात याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं, मस्त असा स्वयंपाक झालेला होता. म्हणून जेवण वगैरे झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागते. सर्व कामं आवरून ये ना मग चालले दुकानात. किती वाजले? कंप्लीट 12:45 झालेलं आहे त्या टायमाला चालले, कारण की घरातले कामं करायला खूप वेळ लागतो. आणि सर्व असं काही नाही का चला बा ते एखादं कामं ठेवलं आणि मग जाईल, असं काही नाही. नेहमी दिवा पण चालू आहे देवाचं, कंटिन्यू दिवा चालूच राहतो देवाचा. आणि आता असं म्हणजे एखादं काम ठेवलं ना आपण दुसरं काम करू असं काही नाही. ही भिंत आहे ना पावसाळ्याच्या टायमाला खूप खराब होते आणि ती पूर्ण खराब झालेली. मी ना त्याच्यासाठी वॉलपेपर मागवलेला आहे, अजून काय आलेला नाही आहे, तो आल्यानंतर तो लावून देणार आहे मी. ह्या ठिकाणी बघा साबुदाण्याच्या पापड्या एवढ्या झालेल्या आहे की आपल्या पळी पापड नाही का, ते इतक्या झालेल्या, तर डब्यात भरायचे, पिशवीत भरून ठेवल्या. आता डब्यात भरेल नंतर. आता आम्ही जाते दुकानात. सर्व म्हणजे कपडे, फरशी, सर्व काम आवरून घेतले, असं एकही काम ठेवलेलं नाही का जे मागं राहिलं, सगळं आवरून मग आता जाते. बाहेरची झाड सर्व म्हणजे डबल झाडून घेतलेले. आणि इकडे कपडे पण टाकलेले सर्व. आणि या किटल्यान ते भाऊन त्यांचे आहे, इकडे कपडे वगैरे सर्व झाले. आणि इथे ना चूल पेटवलेली होती म्हणजे पापड्या वगैरे करण्यासाठी. आता एक घाट बाकी आहे कुरड्यांचा, मग त्याच्यासाठी तसंच ठेवलं आहे. आता पोरांच्या शाळा पण सुटल्या आणि खूप उशीर होता असं दुकानात यायला. कामही करायचे राहतात आणि सर्व त्याच्यामुळे ना उशीर होऊन जातो. किती सर्व पसारा झालेला आहे. नाकाला अर्धा ब्लाऊज शिवून ठेवलेला, तो आता पहिले हा पसारा आवरते, मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. कालचा पसारा राहिलेला तर तो पहिले आवरून घेते दुकानातला, म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. आणि घरातले कामं करून यायचं म्हणजे नाही 1-1.5 वाजतोच घरातून यायला. घरातलं सर्व आवरून मग दुकानातल्या कामाला येते. आणि इथं आहे ना माझी आजी सासू वगैरे पण बसलेली होती, माझं सर्व दुकानातलं आवरून घेतलं, सर्व व्यवस्थित ठेवून घेतलं. साड्या ना मागच्या त्या पण पिकोफॉल करायच्या होत्या, खूप साऱ्या साड्या होत्या. आणि ब्लाऊज पण कटिंग करायला बसली होती. ब्लाऊज कटिंग करायला बसली का मग पटकन 2-3 ब्लाऊज कटिंग करून घेते, नाहीतर जे लागतं ना तेच पहिले कट करून घेते. ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घेते, जेणेकरून ना पटकन शिवून होईल. आणि पॅटर्न असल्यामुळे ना पटकन आखायचं आणि पटकन कटिंग करायची, त्याच्यामुळे ना काही टेन्शन नाही. आणि मला पण पॅटर्न पण काढता येतात, तर तसं काही नाही मला पॅटर्न काढता येत नाही असं, ते पण काढता येतं. आणि मग इथं आरू बसलेली होती, तिचं चालली होती मस्ती, तिला तेच म्हणत होते का जरा वेळ शांत बस वगैरे, पण मग तिची काही ती मस्ती करतच राहते. आणि मी आता ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेतलं
आणि आता कालचा पण अर्धा ब्लाऊज शिवून झालेला होता, तो पण मी शिवून घेतला पूर्ण. आणि हा दुसरा ब्लाऊज आहे, हा पण पटकन स्टिच करून घेते, कारण की यांना पण कस्टमरला ब्लाऊज जरा द्यायचे होते संध्याकाळपर्यंत. आणि ब्लाऊज शिवताना ना कधी पण लक्षात ठेवायचं का आपली टीप आहे ना इकडं तिकडं जाणार नाही, सरळ टिपा आल्या पाहिजे, जेणेकरून आहे ना म्हणजे कस्टमर पण खुश झालं पाहिजे. आणि फिटिंगच्या टायमाला ना एकदम व्यवस्थित फिटिंग वगैरे करता येतात. फिटिंगला पण व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या. आणि फिटिंगच्या ना एक दोनच टिपा नाही मारायच्या, टिपा आहे ना भरपूर मारायच्या, जेणेकरून त्यांना उसवायला पण पटकन सोपं पडतं. आणि छान पण म्हणजे बघा आतून पण असं नाही, बाहेरूनच ब्लाऊज नाही चांगला दिसला पाहिजे, तर आतून पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसला पाहिजे व्यवस्थित. आणि बघा मी इकडून 3 टिपा मारून घेतल्या, व्यवस्थित माप घेऊन ब्लाऊजला टिपा मारून घेतल्या, तर ब्लाऊज पण एकदम फिटिंगमध्ये बसतात ना, त्याच्यामुळे आपले कस्टमर पण वाढतात. त्याच्यामुळे ना कधी पण ब्लाऊज शिवताना आपण टिपा वगैरे व्यवस्थित मारून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग द्यायची ब्लाऊजला, जेणेकरून आहे ना दुसऱ्या टायमाला तो कस्टमर आला पाहिजे. झालेले माझा हा एक परत हा असे 2 ब्लाऊज शिवून झाले. आता परत दुसरा घ्यायचा आहे, पण घरात पाहुणे पण आलेले, पण आता मी घरात नाही गेली, त्यांना फक्त पाणी बिणी देऊन आली. म्हणते चल जाऊन दे, कारण की आपल्याला पण कामं भरपूर आहे, अर्जंट काम आहे. आत्या आहेतच तसे घरात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मला. आता मला दुसरा एक कटिंग करायचं, तुम्हाला दाखवते. अजून ब्लॅक पण आहे, पण आता हा ग्रीन कलरचा हा कटिंग करते, कारण की हा ब्लॅक कलरच्याला अस्तर नाही आहे. अजून एक येल्लो आहे, आणि हे दोन्ही कॉलरचे ते पण शिवायचे. बघते आता याने हे पूर्ण फुलबाहीचे होता का नाही माहीत नाही, पण आता हे अर्जंट आहे ना, ते पहिले शिवून ते पण अर्जंट आहे. दिवसभरात त्याने 3 ब्लाऊज कटिंग करून 3 ब्लाऊज झालेले होते 5 वाजेपर्यंत. तुम्हाला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.